हॅलो फ्रेंड्स, एव्हरीडे ब्लिस डायरीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात झटपट आणि पौष्टिक चविष्ट असे मुगाच्या डाळीचे चिले. चिला हा प्रकार डोशासारखाच आहे, फक्त डाळींचा बनतो म्हणून त्याला चिला असं म्हटलं जातं. यासाठी मी 1 वाटी मूग डाळ आणि 4 चमचे तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत घातले. मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं चिरून घेतलं आणि 1 चमचा जिरेसुद्धा घेतलं आणि ह्यात सगळ्या सामुग्री वाटून घेतल्या. ही पहा, अशी मस्त पेस्ट बनून तयार आहे. आता आपण भिजवलेले डाळ तांदूळ एका जाळीवर पाणी निथळून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी निथळल्यावर त्यात सेम पेस्टमध्ये हे डाळ तांदूळ ॲड करायचे आहेत. हे बघा, अशा रीतीने ही डाळ थोडी थोडी करून ॲड करून घ्यायची आहे. आता यात अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद ॲड करून थोडीशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं म्हणजे पाव कप इतकं पाणी ॲड करू शकता. हे पहा, आपलं चिल्याचं बॅटर बनून तयार आहे. आता हे मिश्रण एका पातेल्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मिश्रण ट्रान्सफर करून झालंय. तुम्ही इथे बघू शकताय, हे मिश्रण अतिशय थिक असं आहे, त्यामुळे ह्यात पाणी ॲड करण्याची गरज आहे. यात गरजेनुसार पाणी ॲड करून थोडं पोरिंग अशी कन्सिस्टन्सी म्हणजेच डोसा बनवता येईल असं करून घ्यायचं आहे. मी इथे साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलं आहे. चटपटीत होण्यासाठी ह्यात मी अर्धा चमचा चाट मसालासुद्धा ॲड करत आहे आणि मग पुन्हा छान मिक्स करते. आता मी एक नॉनस्टिक पॅन घेऊन त्याला छान तापवून घेतलं आहे आणि ह्या नॉनस्टिक पॅनवर हे मिश्रण असं मस्त पसरवून घ्यायचं आहे आणि वरून थोडं 2 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. 2 मिनटानंतर झाकण काढून साईडने तेल सोडत राहायचं आहे आणि मग हा चिला एका साईडने छान खरपूस भाजून झाला की पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी भाजला गेल्यानंतर आपला चिला तयार आहे. तुम्ही बघू शकताय किती अप्रतिम दिसतंय हे. हे चिले म्हणजेच अर्थातच डाळीचे डोसे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत किंवा अगदीच काही नसेल तर टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता. अतिशय टेस्टी बनते ही रेसिपी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतील अशी प्रोटीनने भरलेली अशी ही रेसिपी आहे. फ्रेंड्स, रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.